संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा रात्री मोठ्या उत्साहात पार पडली। चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री 12 नंतर लाकडी घोड्याच्या रथावरनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। जगन्नाथपुरीप्रमाणे इथे सुद्धा हातानं लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे। मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावरती विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरातनं मिरवणूक काढण्यात आली। ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी इथे गर्दी केली होती। जवळजवळ 300 वर्षांपासून सुरू असलेल्या या घोडा रथ यात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली। पेशवा इथल्या 3.5 शहाण्यांपैकी एक असलेले देवाजी पंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली। महोत्सवाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि श्री हरी बालाजी महाराजाच्या चरणी हीच प्रार्थना करेल, सदैव या चिमूर नगरीवर आणि चिमूर विधानसभेवर आणि संपूर्ण देशावर बालाजी महाराजाची कृपा दृष्टी राहो, बालाजी महाराजाचा आशीर्वाद राहो। हीच बालाजीच्या चरणी आजच्या दिनानिमित्त मी बालाजीच्या चरणी प्रार्थना करेल। श्री बालाजी महाराज मूर्ती 1704 ला स्थापलेली होती। 1772 ला या मंदिराची स्थापना झाली। घोड्याचा महोत्सव याची सुरुवात महत्व म्हणजे श्री हरी बालाजी महाराज फार पूर्वी घोड्यावर बसून चिमूर मध्ये नगर